दुसऱ्या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि तिसऱ्या अध्यायाचा, असे 2 अध्यायांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. दुसरा आणि तिसरा हे दोन्ही उपासनांचा अध्याय आहेत. तिसऱ्या अध्यायापासून स्वतंत्र उपासनांची सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मांतर्गत जी उपासना अशा तऱ्हेची उपासना आहे आणि तिसऱ्यापासून स्वतंत्र उपासनांची सुरुवात होते. हे सगळे उपासनांचे प्रकार, विविधता पाहिली की एक गोष्ट लक्षात येते की माणसाची विविधता ही एक गरज आहे आणि ही विविधता नसेल तर एकसुरीपणा ज्याला म्हणतात तसा एकसुरीपणा निर्माण होतो आणि असं एकसुरीपणा निर्माण झाला तर त्यात यांत्रिकतेचा समावेश असण्याची शक्यता आहे. आपण असं पाहतो की आपल्या ज्या पारंपरिक उपासना आहेत, ज्या सांप्रदायिक उपासना आहेत, त्यामध्ये सुद्धा कितीतरी विविधता आहे. सकाळी काकड्यापासून ते थेट शेजारचीपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या उपासना आपण करत असतो. त्यात भजनाचा समावेश आहे, त्यात कीर्तन आहे, त्यात नाना तऱ्हा ज्याला म्हणतात त्या सगळ्या प्रकारांचा समावेश आहे आणि याचं एकच कारण आहे, यामध्ये विविधता आहे. ज्ञानेश्वरीत असा एक उल्लेख आहे की साधनांची विविधता जितकी जास्त तितकी मला आवडते असं भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात. आणि याचं एक कारण आहे की विविधता असणं किंवा विविधता हवी असणं एक माणसाचं लक्षण आहे आणि ही विविधता जर अशा पद्धतीने एकाच दिशेने जाणारी असेल, विविधता असावी पण विविधता पांगणारं नसावं. आपलं जे साधन आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते साधना पांगणारं ध्येय नसावं किंवा विविधता नसावी, तर विविधता एकाच दिशेने जर जाणारी असेल तर ती विविधता पूरक होते. ती विविधता त्रासदायक किंवा आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारी होत नाही. म्हणून ती पूरक व्हायची असेल ती विविधता किती प्रकारांनी या उद्गीताची उपासना किंवा सामाजिक उपासना केली जाऊ शकते त्याचा इथे आपल्यासमोर विचार आहे. त्यातला एक विचार आहे की सामोपासना करायची कशी. तर सामाचे 5 अवयव आहेत. सामगायन करायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा त्याचे 5 अवयव असे शास्त्रात सांगितलेले आहेत. एक आहे हिंकार, प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार आणि दधन, असे 5 प्रकार आहेत. आता एकच लक्षात ठेवायचं फक्त की अशा तऱ्हेची जी सामोपासना आहे की ज्यामध्ये काहीतरी भावना केलेली आहे, हे जे 5 अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावरती काहीतरी एक भावना केलेली आहे आणि अशी भावना करून केलेली जी उपासना आहे त्या उपासनेचं फळ इथे स्वर्ग असं सांगितलेलं आहे. आणि आपण स्वर्ग हे फळ म्हटल्याबरोबर ताबडतोब सावध होतो आणि सावध झाल्यानंतर ताबडतोब काय करतो ते आता तसं करण्याची गरज आहे की जसं टू ड्रॉप लाईक अ हॉट बटाटा अशी एक म्हण इंग्लिशमध्ये म्हण आहे. उकडलेला बटाटा कुकरमधून काढलेला जसा हातात ठेवायचा नसतो तसं स्वर्गाचा संबंध आला की ताबडतोब तो खाली टाकून द्यायचा असतो. अशा तऱ्हेचं एक निवड ज्याला म्हणतात तशी निवड साधक या नात्याने आपण केलेली असली पाहिजे. आता तरी सुद्धा आपल्यासमोर विषय आहे म्हणून थोडा त्याचा आपण परामर्श ज्याला म्हणतात ते परामर्श घेऊ. हिंकार शब्दाचा अर्थ असा आहे की स्वर लावणे म्हणतात त्याला. जेव्हा सामगायन करायला ब्राह्मण बसतात तर तो स्वर लावायचा असतो. प्रत्यक्ष गायनाला सुरुवात करण्याच्या अगोदर जसे गवई लोक स्वर लावतात तसा हा एक स्वर लावायचा असतो आणि तिथे बसलेले जे 3 जण आहेत प्रस्तोता वगैरे त्या सगळ्यांनी तो स्वर असा उचलून धरायचा असतो आणि त्याला हिंकार असं म्हणतात. आणि हिंकार गायन जसं प्रस्तोता एक असतो त्यांनी प्रस्तावाचं गायन करायचं असतं आणि अशा पद्धतीने निधनाच्या गायनापर्यंत, निधन म्हणजे आपल्याला परिचित असलेलं नव्हे, निधन म्हणजे त्याचा उपसंहार अशा अर्थाने तो शब्द आहे. तर अशा तऱ्हेने हे जे सामगान आहे त्या सामगानामध्ये हिंकाराची कल्पना ही पृथ्वीवरती पृथ्वीच्या दृष्टीने हिंकाराची उपासना करायची. पृथ्वीच्या दृष्टीने हिंकार म्हणजे पृथ्वी, हिंकार म्हणजे पृथ्वी, प्रस्ताव म्हणजे अग्नी, उद्गीत म्हणजे अंतरिक्ष, प्रतिहार म्हणजे आदित्य, निधन म्हणजे दिल्लोक. अशा पद्धतीने बसवत जायचं एक एक कल्पना आणि अशी एक एक कल्पना बसवून घेऊन आपण त्या सामाची उपासना करावी अशी एक कल्पना आहे. आणि हे जे कल्पना बसवणं आहे त्यालाच म्हणतात त्याविषयी दृष्टी करणं. आणि ही जी दृष्टी आहे त्या दृष्टीनुसार आपल्याला फळ मिळतं आणि असं म्हणतात निश्चयाचे बळ ते तुका म्हणे त्याची फळ. म्हणून अशा पद्धतीने ह्या एक एक उपासना, विविध उपासना बसवून घेतलेल्या उपासना आहेत आणि या बसवून घेतलेल्या उपासनांच्या संप्रदाय जे आहेत ते संप्रदाय आज एकही आपल्या माहितीत तरी शिल्लक नाही आणि तसा माहितीत तो शिल्लक नसल्यामुळे आणि त्यासाठी मुळात यज्ञ, त्या यज्ञातले हे सामगायन, त्या सामगायनातले हे 5 प्रकार याची काहीही कल्पना आपल्याला नसल्यामुळे
आणि आज कुठे बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही. आणि असं असल्यामुळे ह्याच्यावर आधारलेल्या ज्या उपासना आहेत, ह्या आधारलेल्या उपासनांचं महत्त्व एक अकॅडमिक्स एवढ्याच दृष्टीने आज आपल्या गुरुतत्री आहे, त्यापेक्षा त्याला फारसा. आणि पुन्हा एक म्हणालो मी तुम्हाला की स्वर्गप्राप्ती हे त्याचं फळ आहे. तशीच आणखी एक उपासना बसवून घेतलेली आहे, पंचविध सामोपासना म्हणतात त्याला, की जी वृष्टीवरती बसवलेली आहे, म्हणजे पावसावरती बसवलेली आहे. पाऊस हा जो आहे तो आधारभूत धरला आहे, आणि पाऊस हा आधारभूत धरून असं म्हटलं की हिंकार म्हणजे पूर्वेकडून येणारा वायू असा एक अर्थ आहे, किंवा पावसापूर्वी सुटणारा वारा. दोन्ही पद्धतीने आपण पूर्व ज्याला म्हणतात, तर पूर्व वायू शब्दाचा अर्थ आहे पूर्वेकडून येणारा वारा असा एक अर्थ, किंवा पावसापूर्वी सुरू होणारा वारा असा दुसरा अर्थ. अशा दोन्ही बाजूने हिंकार म्हणजे पूर्वेकडून येणारा वायू असा एक अर्थ, प्रस्ताव म्हणजे मेघ, आणि पुढचा उद्गीत म्हणजे वर्षाव प्रत्यक्ष वृष्टी, प्रतिहार म्हणजे वीज किंवा मेघगर्जना, आणि निधन म्हणजे थांबलेला पाऊस, आवरलेला पाऊस. अशा पद्धतीने पावसावरती किंवा पर्जन्यावरती एक सामाची उपासना बसवून घेतलेली आहे. आणि ही सामाची उपासना जी आहे ते सामाच्या उपासनेचं फळ आपल्याला ठाऊक आहे, मर्यादित फळ याला म्हणतात. तसं मर्यादित फळ आहे, तिथे गती आहे. आणि जिथे जिथे गती असते तिथे तिथे एक हिरण्यगर्भ सोडून, किंवा ब्रह्मदेव म्हणतात त्याला, ते जे त्याचा लोक जो आहे तो लोक सोडून बाकी कुठल्याही लोकाला गती आहे. आणि जिथे गती आहे म्हणजे जिथे जायचं आहे ते गेल्यानंतर परत यावं लागतं, आणि जिथे परत यावं लागतं तिथे आपल्याला जायचं नाही हा निर्णय. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, असं जे एक धाम आहे ते धाम हे आपलं ध्येय आहे. आणि ते एकदा जे ध्येय निश्चित झाल्यानंतर असं जराही तडजोड कुठे स्वीकारायचं नाही, की नाही त्याच्या खालचं असेल ते मला चालणार नाही, त्याचा जे खालचं आहे ते मला नको, असा एक आत्मने निर्णय आपल्याला पाहिजे. आणि असा निर्णय असेल तर आपल्या ज्या उपासना आहेत त्या उपासना एका विशिष्ट दिशेने एका विशिष्ट ध्येयाने होऊ शकतात. आणि असं निश्चय नसेल तर मग चाचपडत उपासना होतात. आमच्यामध्ये एक असा दोष असतो कित्येक साधकांमध्ये, आज हे बरं वाटलं आज तिकडे गेले, उद्या ते बरं वाटलं तिकडेही गेले, आणखीन कुठे बरं वाटलं तिकडेही गेले. असं सगळीकडे हिंडता जो आहे तो समर्थांचे एक वचन आहे, बहुहिंडता. ठीक आहे, त्याचा अर्थ कुठलाही असू दे, आपण आता अशा अर्थाने बसून घेऊया की जे समोर येईल ते करत राहणं, आणि एका विशिष्ट दिशेने वाटचाल ज्याला म्हणतात ती न करणं. असं जर असेल साधक, चाचपडणारा साधक असेल, चंचल जर साधक असेल, तर चाचपडणारा आणि चंचल साधक उपयोगाचा नाही. मी आता मग सुरुवात एक प्रस्तावना केली होती, विविधता असावी ही गोष्ट खरी आहे, पण ती विविधता कशी असावी, एका विशिष्ट दिशेने ती विविधता असावी, दिशा चुकता कामा नये. आणि दिशा बरोबर समोर ठेवून, ध्येय समोर ठेवून जर विविधता असेल त्याला हरकत नाही. उदाहरणार्थ आपण थोडी नावं घेऊया संप्रदायांची. समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, हे जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांची दिशा अगदी एकच आहे. त्यांचं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान एकच आहे. त्यामुळे मग इकडचं तिकडे गेलं तरी चालतं. फक्त काय बदलतं, काय प्रमाणं बदलतील, दैवत बदलेल, काही थोडेसे नियम बदलतील, पण तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते तत्वज्ञान तेच राहतं, त्याच्यात काही फरक नाही. आणि त्यामध्ये अद्वैताला पर्याय दुसरा कुणीही ठेवलेला नाहीये. आणि असं तिन्ही संप्रदाय आहेत. अद्वैत हा कायमचा फॅक्टर असल्यामुळे ते तिन्ही संप्रदाय एकमेकांना पूरक आहेत, एकमेकाला अतिशय अनुकूल आहेत. आणि त्यांचं स्वरूप फक्त बहिरंगापुरतं भिन्न आहे, अंतरंगापुरतं तेच आहे. हे जर आमच्या लक्षात राहिलं नाही तर आपण मग कुठे काहीतरी चांगलं दिसतं, कुणीतरी आपल्याला तिथे ओढतं, आणि ओढायला आम्ही जवळजवळ कुणी ओढतंय केव्हा आणि मी जातोय केव्हा, टपलेलेच लोक असतात. म्हणजे इतके ह्याचा अर्थ असा आहे, ढिसाळ ज्याला म्हणतात, आडनावाच्या बाबतीत मी नाही बोलत आहे, ढिसाळ अशी मंडळी असतात. आणि अशी ढिसाळ मंडळी ह्या क्षेत्रामध्ये फारसं काही करू शकत नाही. मुद्दा एकच चाललाय आपला की एका विशिष्ट दिशेने एका विशिष्ट ध्येयाकडे वाटचाल करणारी जर उपासना असेल तर त्या उपासनेमध्ये विविधता असली तर हरकत नाही, पण विविधता ही ध्येयापासून वेगळं ठेवणारी, दूर नेणारी अशी असता कामा नये. आणखी एक प्रकारची सामोपासना आपल्या समोर ठेवले की त्या सामा आपाच्या ठिकाणी सामाची दृष्टी करायची. आप ऋतूच्या ठिकाणी, पशूच्या ठिकाणी, प्राणाच्या ठिकाणी, आदित्यांच्या ठिकाणी. अशा पद्धतीने एक उपासना आहे. इतकी विविधता ह्याच्यामध्ये आहे. आणि ही विविधता आपण सुरुवातीला बघितलं की अनेकांनी बसवून घेतलेल्या उपासना आहे. आणि बसवून घेतलेल्या शब्दाचा अर्थ असा आहे की पार्ट ऑफ सिस्टीम. मी खाल्लं तो एक शब्द प्रयोग केला होता. ती एक सिस्टीम आहे. आणि ती सिस्टीम ज्याने त्याने आपापल्या पुरती आपापल्या सोयीने जसे आपल्याला भावली, जशी आपल्याला आवडली, जशी त्या ठिकाणी आपल्याला स्थिरता आली, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. आणि अशा ज्या उपासना बसवून घेतलेल्या आहेत त्यांचे काही संप्रदाय जुन्या काळी तयार झाले. आज त्यातला संप्रदाय शिल्लक नाही. आज संप्रदाय, आता मी सांगितले 2-3 संप्रदाय आणखी असतील, पण असे 2-3 संप्रदाय त्यांची जी दैवत आहेत तेच आज संप्रदाय आणि त्याच्या रीती ज्या आहेत उपासनांच्या
त्या रीती आपल्यासमोर उपलब्ध आहेत. पुढे हे जे सामगान आहे, हे सामगान करायचं ते कसं करायचं त्यासंबंधी एक शास्त्र आहे. आणि त्याला असं म्हणतात ते की त्यासाठी स्वरादी संपत्ती आवश्यक मानलेली आहे. आता स्वरादी संपत्ती असं जेव्हा म्हणतात तेव्हा जेवढे वर्ण आहेत त्या गायनाचे, त्या प्रत्येक वर्णाविषयी अत्यंत सावध राहून त्याचा उच्चार करणं हे त्याच्यात समाविष्ट आहे. त्याचे जे स्वर असतात निरनिराळे, त्या स्वराविषयी अतिशय सावध राहिलं पाहिजे आणि सर्व वर्ण जे आहेत त्या स्वरांचे त्याविषयी सावध राहिलं पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की त्या अक्षरांचा जो उच्चार आहे, त्या अक्षरांचा त्या शब्दांचा उच्चार जसा विवक्षित आहे, जसा अपेक्षित आहे, जसा केला पाहिजे तसाच्या तसा केला पाहिजे. त्यात जराही चूक होऊ देता कामा नये. यासाठी जे छापील वेद हल्ली मिळतात, पूर्वीच्या काळी वेद छापील नव्हते, आता छापील वेद आपल्याला मिळतात. आणि ते छापील वेदामध्ये प्रत्येक अक्षराच्या वर असे काही चिन्ह ठेवलेले असतात आणि त्या चिन्हानुसार त्यांचा उच्चार केला जावा अशी अपेक्षा असते. आपल्याला त्यातलं एकही चिन्ह कळत नाही आणि एकही चिन्ह कळत नसल्यामुळे तसा उच्चार कसा करावा हे कळत नाही. आज आमचा वेदांचा संबंध फक्त नकार देण्यापुरता शिल्लक राहिलेला आहे. तर नकार म्हणजे काय ते ठाऊक आहे. तुम्ही पडलं यजुर्वेदी, आम्ही पडलो ऋग्वेदी. आता तुमचं आमचं कसं जमणार? बाकीचं काहीच, बाकी सगळं तक्रार करायला जागाच नाही. मग आता शेवटचा मुद्दा कोणता राहतो शिल्लक? आता हे वास्तव आहे. हे बरोबर आहे का चूक आहे वेगळं, असं असावं का नसावं ती गोष्ट वेगळी, हे आहे का ठीक आहे का नाही ही गोष्ट वेगळी. हे एक वास्तव आहे आणि आपण जेव्हा वास्तव स्वीकारतो तेव्हा मी ऋग्वेदी आहे, मी यजुर्वेदी आहे, याला काय फारसा अर्थ आता शिल्लक राहिलेला नाही. मंडळं असतात, त्या मंडळांच्या बैठका होतात, त्या बैठकीमध्ये संध्याकाळच्या वेळेला चांगली पार्टी होते, व्यवस्थित पार्टी असते तेवढ्यापुरती. आता एवढ्यापुरतं ते हद्दीपर्यंत मर्यादित राहिलंय आणि त्यामुळे हे जे जपणं आहे स्वरांचं वगैरे, हा स्वरांचा जपण्याचा भाग आपल्या समजुतीच्या आकलनाच्या पलीकडे गेलेला आहे. आणि असं असल्यामुळे हे फक्त आज समजून हेचा आपला भाग शिल्लक आहे. आणि म्हणून हे जे आता हा जो गायक आहे, सामगान करणारा जो गायक आहे, त्या गायन करतात तरी काय बुद्धी ठेवावी ह्याविषयी काय विचार आहे. आणि हे गायन करताना त्यामध्ये कोणाला कोणता लाभ आहे याचा विचार त्या गायकाने करायचा असतो. आणि कोणाला कोणता लाभ आहे, किती लाभ करून घेणारे लोक आहेत ह्या सामगायनामध्ये. सकाळी थोडा स्पर्श झाला होता त्याला. हे सामगायन चालू असताना त्यापासून लाभ होणारे घटक किती आहेत, हे एक एक घटक आहे. आता सामगायन करत असताना देवांसाठी त्या सामगायन करणाऱ्यांनी कशाची अपेक्षा ठेवायची? त्याने अमृताची अपेक्षा ठेवायची. देवांना अमृत द्यायचं आहे. सामगायन करताना सामगायनातून जे काही निर्माण होईल म्हणा, त्याचं जे फळ असेल म्हणा, त्याचं अमृत नावाचं जे फळ आहे ते फळ देवांना द्यायचं आहे. पितरांना स्वधा नावाचं जे फळ आहे ते पितरांना द्यायचं आहे. अशा तऱ्हेचा विचार त्या सामगायकाच्या मनामध्ये दृढ असावा आणि त्या विचारासह त्याने सामगायन करावं अशा तऱ्हेची कल्पना आहे. मनुष्यासाठी अन्न द्यायचं आहे सामगायन करून. माणसासाठी काय अन्न आहे, पशुसाठी काय द्यायचं? तृणोदक म्हणजे गवत आणि पाणी, या दोन गोष्टी त्यांनी पशूंसाठी आहेत. पुढे यजमानाला काय त्याने मिळवून द्यायचंय? स्वर्ग मिळवून द्यायचंय. आणि स्वतःला काय मिळवून घ्यायचंय? सकाळी सांगितलं तसं दक्षिणा मिळवून घ्यायचं. ते दक्षिणेसाठी ते जायचंय आणि दक्षिणेतून त्याच्या चरितार्थाची व्यवस्था व्हावी अशा तऱ्हेची कल्पना आहे. म्हणून आज सामगायन करणार आहे, त्या सामगायन करणारे सामगायन करताना कोणाला काय मिळणार आहे याविषयीची बुद्धी आहे ती बुद्धी जपावी आणि त्या जपलेल्या बुद्धीसह त्यांनी सामगायन करावं असं सामगायनाचा एक विधी आहे. पुढचा आहे वेदांचा जो अभ्यास करायचा आहे. सामवेद हा एक वेद आहे आणि त्या वेदांचा जो अभ्यास करायचा आहे, त्या अभ्यास करताना कसा करायचा अभ्यास त्यासंबंधी काही रीती दिलेल्या आहे. आणि या रीतींसह तो अभ्यास केला तर तो वेद टिकतो. त्याची परंपरा ज्याला म्हणतात त्याची परंपरा चालू राहते आणि ती परंपरा निर्दोष चालू राहते. ज्या वेद आपल्याला गायचा आहे किंवा जो वेद मुखोद्गत करायचा आहे तर त्या वेदांच्या अक्षरांचा पहिल्यांदा स्वीकार करायचा. याचा अर्थ ती अक्षर अत्यंत स्थिरचित्ताने बघायची म्हणजे आठवायची. आता बघणं हा अलीकडचा प्रकार झालाय, कारण बघायची म्हणजे ती छापलं पाहिजे. पूर्वीच्या काळात वेद छापलेले नव्हते, फक्त मुखोद्गत ज्याला म्हणतात तसे मुखोद्गत होते. अगदी सुरुवातीला सगळे वेद एक होते. सगळे वेद एक असताना नंतर असं लक्षात आलं की कोणा एकाही गटाला सगळेच्या सगळे वेद पाठ असण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण माणसाची शक्ती जी आहे हळूहळू कमी होत गेली. मग त्याचे 4 भाग झाले. 4 भाग झाल्यानंतर 4 वेदी निर्माण झाले. ऋग्वेदी, यजुर्वेदी वगैरे असे जे आहेत ते वेदी निर्माण झाले.
मग त्यातूनच काही आडनावं निर्माण झाली, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी अशी आडनावं निर्माण झाली. आणि अशी आडनावं निर्माण झाल्यानंतर आता हा जो वेदाभ्यास आहे त्यातला पहिला भाग आहे अक्षरांचा स्वीकार. आणि अक्षरांचा स्वीकार शब्दाचा अर्थ जसं शिकलेलं आहे तसं स्मरण, जसं शिकलेलं आहे, जशी संथा घेतली आहे संथेनुसार त्यांचं स्मरण करणं याला स्वीकार असं म्हणावं. पुढं त्या अर्थाचा विचार करावा. ते आपण म्हणतो, ज्याचा आपण उच्चार करतो त्याच्या अर्थाचाही विचार करावा अशा तऱ्हेची कल्पना आहे. वेदांचा एक टीकाकार आहे, काय नाव त्यांच्या कोणाच्या लक्षात आहे, त्याने एक छान कल्पना मांडली. वेदांचा टीकाकार किंवा वेदांचे अर्थ ज्याने अधिक स्पष्ट करून सांगितले असे एक, आता नाव आठवत नाही मला, यास्काचार्य, बरोबर, यास्काचार्य म्हणून. त्या यास्काचार्याने एक सुंदर कल्पना मांडली आहे. आमच्यासमोर एक तरी दृश्य उभं केलं आहे आणि ते दृश्य फार छान आहे. एक नदी वाहते वेगानं, त्या वेगानं वाहणाऱ्या नदीमध्ये एक मोठा लाकडाचा ओंडका आहे. त्या लाकडाच्या ओंडक्यावर एक सोन्याची पेटी ठेवलेली आहे. त्या सोन्याच्या पेटीमध्ये हिरं, माणकं, निरनिराळ्या तऱ्हेचे, ज्याला आपण निरनिराळ्या तऱ्हेचे काय म्हणूया, हिरे वगैरे असं अशा तऱ्हेचं. ते मला नीट तेही कळत नाही, इतकं अज्ञान आहे त्या बाबतीमध्ये, जाऊ दे. आणि विशेष करून आज ज्यांना ज्ञान आहे असल्यामुळे अज्ञानाला परवानगी मिळालेली. आता आता असं जे काही सगळं असतं त्या सोन्याच्या पेटीमध्ये असे हे सगळे निरनिराळ्या तऱ्हेचे मोती वगैरे असं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक बेडूक बसलेला आहे त्या सोन्याच्या पेटीवर. फार छान कल्पना आहे. आता त्या बेडकाला त्या सोन्याच्या पेटीतल्या दागिन्यांची जी किंमत, तीच किंमत अर्थ न समजता म्हणणाऱ्यांची आहे. आता त्याच्या लक्षात येईल आपल्याला की त्या बेडकाला काय कळतंय, ते सोन्याची पेटी हे कळत नाही, काय दागिने आहेत, काय अलंकार आहेत, काही त्याला कळत नाही, हिरे मोती आहेत काय आहे काही कळत नाही. हे जसं आहे अगदी तसंच इथे दृष्टांत त्यासाठी दिला. आणि मग त्यातून निष्कर्ष असा काढायचा की अर्थ समजावून न घेता जो केवळ वाचणारा असेल तो कोणासारखा आहे, मग बस त्याच्यावर बसलेल्या बेडकासारखा आहे. आता तो पुढे निष्कर्ष आपल्यासमोर ठेवलेला आहे संतांनी सातत्याने. एकनाथ महाराज म्हणतात अर्था वाचून पोथी वाचून काय आहे. आता अर्था वाचून पोथी वाचून उपयोग नाही, हे तिथून चालत आलेली परंपरा आहे ते. म्हणून हे जे म्हणणं आहे की अगोदरचे त्याचा स्वीकार करायचा आहे, अक्षरांचा स्वीकार आहे. अक्षरांचा स्वीकार केल्यानंतर त्याचा अर्थाचा विचार आहे. अर्थाचा विचार केल्यानंतर त्याचा जप आहे. त्याचा अर्थ असा होतो की अक्षरांचा स्वीकार केल्यानंतर त्याचा अर्थ समजल्यानंतर आणि मग त्याचा जप करायचा. तोपर्यंत त्याचा जप नाही करायचा. आणि जप केल्यानंतर पुढे म्हणणं आहे की हा जी परंपरा आहे ती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शिष्याला ते तसंच तशी संथा द्यायची आहे. त्या वेदांचे जे काही मंत्र आहेत ते कंडिका असं आपण त्याला म्हणालो, तर त्याचे संथा जी आहे ती संथा शिष्याला द्यायची आहे. आणि शिष्याला ती संथा दिल्यानंतर आणि पुन्हा स्वतः आवृत्ती सुद्धा करायची. आणि अशा पद्धतीने तो जो वेद आहे तो वेद मुखद्गत ठेवून टिकवून ठेवायचं जे काम आहे ते टिकवून ठेवण्याचं काम करावं. अशा तऱ्हेचं वेदाभ्यासाची एक कल्पना किंवा वेदाभ्यासाचा नियम हा त्या काळामध्ये आपल्यासमोर ठेवला होता. त्याचा एक पुढचा विचार आहे धर्मस्कंधांचा विचार आहे. आता धर्मस्कंध शब्दाचा अर्थ धर्माची मर्यादा. आणि ही जी धर्माची मर्यादा आहे ही गृहस्थासाठी आहे. गृहस्थासाठी कोणी काय करायचं यासंबंधी पूर्वी निश्चित नियम होते. मागच्या प्रवचनात आपण ऐकलं की जे संन्यासी आहेत त्यांनी नुसता ओंकाराचा जप करावा, केवळ ओंकाराचा. जे संन्यासी नाहीत म्हणजे तुमच्या आमच्यासारखे आहेत त्याने ओमच्या नंतर कशाचा उच्चार केला पाहिजे, एखाद्या दैवताचा उच्चार केला पाहिजे. ते बघितलं ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी किंवा ओम राम कृष्ण हरी अशा तऱ्हेचे मंत्र हल्ली देण्याची पद्धत आहे. याचा अर्थ असा आहे केवळ ओंकाराचा उच्चार करण्याचा अधिकार जे केवळ संन्यस्त आहेत, विधिवत संन्यास ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही. याचा अर्थ असा होतो की कोणतं साधन कुणी करावं याला एक मर्यादा आहे. आणि त्या मर्यादेचं कारण असं की ते साधन त्यांनाच फक्त जमणं शक्य आहे. त्यासाठी जी मनोरचना लागते, त्यासाठी जो अधिकार लागतो, त्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती फक्त त्यांच्याजवळच असणं शक्य आहे, बाकीच्यांजवळ असण्याची शक्यता नाही आहे. यामध्ये न्यायाचा किंवा अन्यायाचा प्रश्न नाही आहे. हे तुम्ही सांगता कोणाला तरी कोणाच्या वंचित करता वगैरे असं काही प्रकार नाही आहे. हल्लीचे नवीन शब्द आहेत ते. कोणाला तरी कोणापासून तुम्ही वंचित ठेवता आणि ह्या वंचित ठेवण्यामध्ये अन्याय आहे आणि त्यामध्ये तुमचं वर्चस्व कायम ठेवण्याचा हेतू आहे. अशा तऱ्हेची जी चौकातली भाषणबाजी आहे ती चौकातली भाषणबाजी या ठिकाणी कामाला येत नाही. अधिकार तैसा
करू उपदेश सहाय्य हो दे त्याचं त्याची देऊ, असा ठाम निर्णय आहे. आणि ठाम निर्णय आमच्या कल्याणाचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. अधिकार नसताना एखादी जर गोष्ट केली तर केल्याचं समाधान मिळेल, बंडखोरी केल्याचा आनंद मिळेल, जो पारंपरिक प्रवाह आहे तो तोडल्याचं काय समाधान ज्याला म्हणतात ते मिळेल, पण ते ज्याच्यासाठी करायचं ते मिळणार नाही. आता इच्छित मोठी अडचण आहे. केलं मी खरं, पण ज्याच्यासाठी केलं ते मला मिळणं शक्य नाही, कारण त्यासाठीची मनोरचना तयार पाहिजे, ती मनोरचना नाही आहे. आणि एक लक्षात ठेवावं नेहमी, बंडखोरी करून एखादं जेव्हा आपण केलेलं असतं त्यावेळेला तर बंडखोरी करणाऱ्या माणसाचं जे मन आहे ते क्षुब्ध असतं नेहमी, आणि आतमध्ये कुठेतरी एक जाणीव असते की हे मी बंडखोरीसाठी करतोय, काहीतरी मला मिळावं, आत्मज्ञान मिळावं किंवा ब्रह्मज्ञान मिळावं यासाठी मी करत नाही, बंडखोरीसाठी करतोय. तर बंडखोरीसाठी एखादं कृत्य मी जेव्हा करतो तर बंडखोराची जी मनोरचना असते क्षुब्धतेची, ती क्षुब्धतेची मनोरचना त्याला सोडूनच देता येत नाही, ती कायमची राहते. त्याने भले तो म्हणावं मी क्षुब्ध आहे किंवा नाही, पण तो क्षुब्ध असल्याशिवाय राहत नाही, कारण ती बंडखोरी क्षुब्धता निर्माण करून गेल्याशिवाय सोडत नाही. मुद्दा एकच आहे की अशा तऱ्हेच्या ज्या मर्यादा जुन्या काळी घालून दिलेल्या होत्या आज त्या सगळ्याच्या सगळ्या संपलेत. आज नुसतं काय अकॅडमिक डिस्कशन म्हणतात त्याचं स्वरूप आलंय, पण जुन्या काळी ज्या मर्यादा घालून दिल्या होत्या त्याच्या मागे हा एक निश्चित विचार होता की ही जी मनोरचना तयार लागतो, जो अधिकार लागतो, तो अधिकार नसताना एखादी गोष्ट आपण करणं यामध्ये आपलं नुकसान आहे. ज्यांनी हे नियम घालून दिले, बंधनं घालून दिले, त्यांचं काहीच नुकसान नाही आहे. आणि हे जर आमच्या मनामध्ये असेल बरोबर यात माझं नुकसान आहे, नियम घालून देणाऱ्यांचं नुकसान नाही, तर मग मी आपलं नुकसान करून घ्यायचं का नाही करून घ्यायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे. म्हणून हा जो धर्मस्कंद म्हणतात त्याला, हा जो गृहस्थ ज्याला म्हणतात, त्या गृहस्थांसाठी एक धर्मस्कंद आहे, त्याला म्हणतात यज्ञ, अध्ययन आणि दान, अशा 3 गोष्टी त्यांनी कराव्यात अशी कल्पना आहे. आणि यज्ञ करावा याचा अर्थ त्याने अग्निहोत्र ज्याला म्हणतात. पूर्वी असत अग्नी, गार्हपत्य अग्नी, आवहनी अग्नी, अशा तऱ्हेची अग्नी प्रत्येक गृहस्थांच्या घरामध्ये सांभाळण्याची पद्धत होती. आणि असं जे अग्निहोत्र आहे त्या अग्नीची उपासना ज्याला म्हणू आपण, त्या अग्नीची उपासना त्यांनी करावी अशी कल्पना आहे. त्यासाठी यज्ञ करावेत अशी कल्पना आहे. हे कोणी करायचं तर गृहस्थांनी करायचं. त्याने दुसरं एखादं अध्ययन करावं, याचा अर्थ वेदांचं अध्ययन करावं. आता जसं सांगितलं तसं वेदांचं अध्ययन करावं. आणि यज्ञ चालू असताना यज्ञाबाहेर जो यज्ञाचा मंडप असतो त्या यज्ञाच्या मंडपाबाहेर जमलेले कोणी जे काय म्हणतात त्याला आपण असं म्हणूया भिक्षार्थी असतील त्यांना दक्षिणा द्यावी. आणि अशी जी दक्षिणा आहे त्यांना दान करावं. आणि असे 3 प्रकार यज्ञ, अध्ययन आणि दान अशा 3 गोष्टी ज्यांनी करायच्या ते गृहस्थाश्रमी असावेत अशा तरी कल्पना आहे. म्हणजे गृहस्थाश्रमी जे आहेत त्यांनी काय करावं तर यज्ञ करावं, पुढे म्हणतात ते अध्ययन करावं आणि दान करावं. अशा कोणत्या काळच्या कर्माना, फार जुन्या काळच्या कर्म, वैदिक काळच्या कर्म. आज कोणाच्याही घरामध्ये जुन्या काळच्या पद्धतीने अग्निहोत्र नाही. आता कोणी असतील नवीन अग्निहोत्राचा व्रत घेतलेले, पण त्या अग्निहोत्राचा व्रत घेतलेले अग्निहोत्री आणि जुन्या काळचा अग्निहोत्र याच्यामध्ये बराचसा फरक आहे. आणि म्हणून आज जे अग्निहोत्र सांभाळतात ते अशा तऱ्हेचे अग्निहोत्री आहेत असं काही म्हणण्याचं कारण नाही. पण जे गृहस्थ आहेत, गृहस्थाश्रमी आहेत, त्यांनी काय करावं तर त्यांनी करावं. आता पुढचा एक विचार आहे, जे आश्रम घेतलेले संन्यासी आहे म्हणजे ज्यांनी विधिवत संन्यास घेतलेले आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी तप करावं अशी कल्पना. आणि तप शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की एक विशिष्ट ध्येय ठरल्यानंतर त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी जे काही करायचं असतं त्याला तप असं म्हणावं. आणि ज्यामध्ये तप्त होण्याची कल्पना आहे. आणि तप्त होणं शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःला तापवणं त्यात अभिप्रेत आहे. आणि स्वतःला तापवणं शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध जायचंय. आणि त्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध गेल्यामुळे आपल्याला जो त्रास होतो त्या त्रासाला तप असं म्हणतात. त्या त्रासाला तप असं म्हणतात. त्याचा हेतू आहे की ज्याने देहात तादात्म्य कमी व्हायला लागतं, देहावरचं प्रेम जे आहे ते देहावरचं प्रेम कमी व्हायला लागतं. आणि असं करणं हे तपश्चर्येमध्ये अभिप्रेत आहे, तपश्चर्येमध्ये अपेक्षित आहे. आणि असं तप एक विशिष्ट ध्येय समोर ठेवायचं आणि ते पूर्ण होण्यासाठी जे जे काही करायला लागेल त्याला तप असं म्हणूया की ज्यामध्ये तापणं अपेक्षित आहे. आणि तापणं शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध जाणं. आता इथे तप किती घडतं आपलं सर्वांचं? सकाळी उठल्यापासून आपल्या सर्वांच्या तपाला सुरुवात होते. आणि तपाला सुरुवात व्हायचं एकच कारण आहे, जे जे घरात सवयी लागलेल्या असतात त्यातली एकही सवय इथे चालत नाही. त्यामुळे आज सर्वजण आपण तपस्वी ह्या पदाला योग्य आहोत.
सगळेजण तपस्वी झालं. आता एकच आहे मात्र, ज्या क्षणी घरात जाऊ त्या क्षणी तपोभंग केल्याशिवाय नाही, दुसरं कोणी याची गरज नाही, त्याला आपला आपणच करून घेणार. आता अशी तपश्चर्या आहे आणि हे तप जे आहे हे कोणासाठी आहे, तर जे आश्रमी संन्यासी आहेत त्यांनी तप करायचं आहे. आता ते तप काय, त्याचा तपशील काय, ते आपण आश्रमी संन्यासी नसल्यामुळे आणि तशी शक्यता सुद्धा अजिबात नसल्यामुळे आता त्यासंबंधी जो विचार आहे तो त्यासंबंधीचा विचार एवढ्यावर सोडून देऊया. आणखीन जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण नक्की तसे होणार नाही. आता त्यातून कोणी झालं तर मी पायावर डोकं ठेवायला लगेच जाणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण आता तसं होण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामुळे फार तपशीलवार विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी तप करावं अशी कल्पना आहे. नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत त्यांनी सेवा करावी. जे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत म्हणजे ब्रह्मचर्याश्रमामध्ये आहेत जुन्या काळच्या पद्धतीप्रमाणे, जो आज अजिबात शिल्लक राहिलेलं नाही, त्याची कल्पना सुद्धा शिल्लक नाही. आणि अशी कोणी कल्पना जर सांगितली तर त्याला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं कारण आहे की उच्छेद ज्याला म्हणतात, अक्षरशः त्याला दुसरा काही शब्द नाही, तो उच्छेद झालेलाच आहे. वर्णाश्रम कल्पनेचा उच्छेद ज्याला म्हणतात तो उच्छेद झालाय. त्यामुळे आश्रम कल्पनेचाही उच्छेद झालाय. आणि हा जो उच्छेद झालाय त्यामध्ये अरण्य रुदन करून उपयोग नाही. हे असं कसं झालं हो? आता आमची एकही परंपरा शिल्लक राहिली नाही. हो, आता जी हो जे हो आहे त्या हो करून किती जरी उपयोग झाला तर त्याचा काही उपयोग नसतो, कारण आज त्याला अरण्य रुदनाचं स्वरूप आहे. आणि अरण्य रुदनाचं स्वरूप म्हणण्याचं एकच कारण आहे, ही परिस्थिती पालटण्याची आज तरी शक्यता अजिबात दिसत नाही. तुमच्या आमच्या आयुष्यात ही परिस्थिती पालटणार नाही, उलट काय काय नाही. याचं कारण आहे पाराशर स्मृतीत असं सांगितलेलं आहे काय काय होईल. द्रष्टे आहेत ते, आणि द्रष्टे शब्दाचा अर्थ भविष्यवेत्ते नव्हेत. कुंडली मांडली समाजाची देशाची आणि मग काहीतरी सांगितलंय असंही नाही. किंवा भाकणूक करणारे जे लोक असतात, देवळात एखादे जाऊन अंगात येताना भाकणूक करतात, तसं हा प्रकार नाही. द्रष्टा शब्दाचा नेमका अर्थ असा आहे, पुढे जे होणार आहे ते सहज ज्यांना आकलन होतं. याचं कारण आहे त्यांची बुद्धी शांत आणि शुद्ध असते. अशा शांत आणि शुद्ध बुद्धीला पुढे जे काही आकलन होतं त्यांना द्रष्टा असं म्हणतात. आणि त्या पाराशर ऋषीने लिहून ठेवलेले पुढे काय काय होणार आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की असत्य सत्याचा पराभव करील, अनिती नीतीचा पराभव करील, अधर्म धर्माचा पराभव करील. भृत्य म्हणजे सरकारी नोकर सरकारच्या डोक्यावर मिरी वाटल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणजे जिथे बदली झाली तिथे नक्की जाणार नाहीत. आता त्यांची लक्षणं आपल्याला ठाऊक आहेत. घडोघटकी संप केल्याशिवाय सोडणार नाहीत, सरकारला वेठीला धरल्याशिवाय, पर्यायाने जनतेला वेठीला धरल्याशिवाय राहणार नाहीत. अशा तऱ्हेचे भृत्य हे राहतील. अशा सगळी कल्पना कुमारी मातांचा सुळसुळाट होईल असं एक आहे आणखी. आता एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि मग रेल्वेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतात पाट्या, 75 रुपयात व्यवस्था. आश्रमी संन्यासी यांनी काय करायचं, तप करायचं. जे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत त्यांनी सेवा करायची. आणि सेवा शब्दाचा गुरु राहायचं. आणि श्रीगुरूंनी गेलेलं जे काम आहे, आता इथे येईल पुढे कथा की 400 गायी त्याला सांभाळायला दिल्या. त्या 400 गायी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळल्या. आणि असं या नैष्ठिक ब्रह्मचार्याने सेवा करणं हे त्याचं काम आहे. गुरुगृही राहून जी पडेल ती सेवा करणं हे त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचं काम आहे. आता आज नैष्ठिक ब्रह्मचार्य नाही, तशा तऱ्हेचे गुरु नाहीत, तशा तऱ्हेचा आश्रम नाही. आजचं शिक्षण आणि पूर्वीचं शिक्षण यात जमीन आसमानाची तफावत पडलेली आहे. पुढे जे ब्रह्मसंस्थ संन्यासी असतात त्यांनी मोक्ष साधना करावी अशी कल्पना आहे. त्यांच्यासाठी मोक्ष आहे. जे ब्रह्मसंस्था आहेत, संन्यासी आहेत, त्यांना मोक्षाशिवाय दुसरा मार्ग नाही, म्हणजे मोक्षाशिवाय दुसरी गती नाही. आता वास्तविक मोक्षाला गती म्हणावं का? मोक्षाला गती म्हणता येत नाही, तिथे गती नाही शिल्लक. पण मोक्ष हे एकच त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. त्यांनी मोक्षासाठी जे करायचं तेच फक्त करायचं. म्हणजे असं शास्त्र सांगतात की जे संन्यासी आहेत त्यांनी अद्वैताचं चिंतन करावं आणि त्यांनी ब्रह्मसूत्रांच्या चिंतनात, प्रस्थानत्रयीच्या चिंतनात राहावं. यापेक्षा पलीकडे त्यांनी करू नये, काही करू नये अशी कल्पना आहे. कारण हे सगळ्यातून सुटलेले लोक आहेत. सकाळी सांगितलं की फळ बळजबरीने काढलं तर काय निघतं त्याच्यातून? चिक लागतो. आणि चिक का निघतो? ते चिकटून बसायची तिथे आत व्यवस्था असते आणि मग तो निघतो. परिपक्व झाल्यानंतर चिक लागत राहत नाही शिल्लक. तसं आहे हे सगळं ज्यांचं गळून पडलेलं आहे. असं जे कोणी लोक आहेत त्याने फक्त मी ब्रह्म आहे असा अनुभव घेण्यासाठी जे करावं लागतं ते करावं. आणि असं केल्यानंतर ती जी निष्ठा आहे ती निष्ठा सांभाळण्यासाठी जे करायचं असतं ते करायचं असतं. यापेक्षा त्यांनी काही करू नये अशी तऱ्हेची कल्पना आहे. पुढं प्रणवोपासना या संबंधी एक विचार या
प्रकरणामध्ये आहे, प्रणवोपासना. आता प्रणवाला एकाक्षर ब्रह्म म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहे. तस्य वाचक प्रणव. तस्य म्हणजे कस्य, ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचा प्रणव वाचक आहे किंवा ते त्याचं चिन्ह आहे, ते त्याची खूण आहे. आणि असं जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या एकाक्षर ब्रह्माचं अनुष्ठान करावं किंवा एकाक्षर ब्रह्माची उपासना करावी अशा तऱ्हेची कल्पना आहे. सकाळी त्याचा विचार झाला आहे की प्रजापतीच्या तपातून काय झालं, 3 व्याहृती निघाल्या, त्या व्याहृतींचं काय झालं पुढे, त्यांचं आलोचन त्याने केलं, आलोचनापासून प्रणव निर्माण झाला इत्यादी ते विचार सगळा सकाळी झाला. आणि त्या प्रणवानं वाणी व्याप्त आहे. हा जो प्रणव आहे म्हणजे ओंकार आहे. वाणीवर होणारे जेवढे शब्द आहेत, वाणी उच्चारते जे शब्द, त्या सगळ्या शब्दामध्ये प्रणव भरून राहिलेला आहे. याचा अर्थ असा होतो आकार, उकार आणि मकार हे तिन्ही जे प्रणवाचे घटक आहेत, ते प्रणवाचे सगळे घटक किंवा प्रणवाचे तिन्ही घटक आपण उच्चारणाऱ्या शब्दामध्ये व्यापून राहतात. आणि तसं असल्यामुळे प्रणव म्हणजे ओंकार हा वाणीला व्यापून राहतो असं म्हटलंय. आणि वाणीने प्रणवाने सर्व काही व्यापून आहे. आता प्रणवाने वाणी व्यापून आहे कशाच्या दृष्टीने, शब्दांच्या उच्चाराच्या दृष्टीने. आणि प्रणवाने सर्व व्यापलेलं आहे हे कशाच्या दृष्टीने, सर्वम खल्विदम ब्रह्म या दृष्टीने. म्हणून ब्रह्म सर्व व्यापक आहे आणि म्हणून प्रणवही सर्व व्यापक आहे. कारण प्रणव हे ब्रह्माचं काय आहे, प्रणव हे ब्रह्माचं चिन्ह आहे. आणि अशा पद्धतीने विचार केला. आता मगाचं जे आपण म्हटलं की कुणी काय करायचं तप, आश्रमी संन्यासी आहेत त्यांनी तप करायचं, त्यांना पुण्यलोकाची प्राप्ती होते. आणि पुढे म्हणतात नैष्ठिक ब्रह्मचार्याने सेवा करायची, त्या सेवेवरच ते जे थांबलं त्याच्या पुढे जे व्हायला पाहिजे ते झालं नाही तर त्यांनी पुण्यलोकाची प्राप्ती होते. आणि फक्त जे ब्रह्मसंस्थ संन्यासी आहेत त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. असं कोणाला कोणतं फळ ह्या सुद्धा निवाडा आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. आणि आत्ता जे प्रणवाचा उपासना आहे, एकाक्षर ब्रह्माची उपासना आहे, त्या एकाक्षर ब्रह्माच्या उपासनेचं फळ अमृतत्व हे आहे. आणि अमृतत्व शब्दाचा अर्थ होतो ब्रह्माची प्राप्ती. आणि ब्रह्माची प्राप्ती शब्दाचा अर्थ होतो मी ब्रह्म असा अनुभव. आणि त्यालाच म्हणतात दुसऱ्या भाषेवर मोक्ष. आता असा तऱ्हेचा हा दुसरा अध्याय आपल्यासमोरचा आहे. आणि आता तिसरा अध्याय आहे ज्यामध्ये स्वतंत्र उपासनांचं प्रतिपादन आहे. आणि ज्यामध्ये एक पहिल्याने सुरुवातीचा महत्वाचा विषय की आदित्याची मधुदृष्ट्या उपासना. आदित्याची मधुदृष्ट्या उपासना. आता मधु शब्दाचा अर्थ सुरुवातीला समजून घ्या की मधु म्हणजे मध हा व्यावहारिक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ असा आहे की मधु शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. आणि ब्रह्म आता असं असण्याचं कारण आहे ते एक सार आहे. ब्रह्म हे सार आहे. ब्रह्म हे सुखरूप आहे. आणि ब्रह्म हा सर्वाचा रस आहे. आता इतके सगळे अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहेत. आपण जेव्हा मधु असा शब्द वापरतो या उपासनेच्या संदर्भात तेव्हा इतके सगळे अर्थ त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेत, अभिप्रेत आहेत की ज्यामध्ये मधु म्हणजे ब्रह्म, जे ब्रह्म सार रूप आहे. आता सार शब्दाचा अर्थ आपण पाहिलाय. फळाचं सार कशात असतं, फळाचं सार कशात असतं, त्या सालीत नसतं हे नक्की आहे. मग फळाचं सार हे त्याच्या रसामध्ये असतं. फळाचं सार हे त्याच्या रसात जसं असतं तसं जगाचं सार ब्रह्म आहे. जगाचं सार ब्रह्म आहे. आणि म्हणून ब्रह्म हे सार आहे. आणि ब्रह्म हे सार असल्यामुळे ओम हे सुद्धा एक प्रकारे सारच आहे. आणि असा विचार करून मधु म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सार. आणि हे साराचा विचार का करायचा, तर सार सुखरूप आहे म्हणून. ब्रह्म सुखरूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. असं जे सार आहे ते सार सुखरूप आहे. आणि तोच रस आहे. रसो वै सहा असं म्हणतात उपनिषद सांगतं. रसो वै सहा याचा अर्थ असा आहे की ते जे रस आहे तेच सार आहे, जे सार आहे तेच सुख आहे. आणि जे सार आहे ते सुख असल्यामुळे आणि आम्ही सगळे सुखार्थी असल्यामुळे आम्ही सगळे कशाचे अर्थी आहोत. आता एकदा हा निर्णय पाहिजे, आम्ही सगळे सुखार्थी आहोत. फक्त एकच अडचण आहे की कशातलं सुख. आता तिथेच तर सगळी आमची गफलत झाली ती तिथेच झाली. कशातून तरी मिळणारं जे सुख आहे ते अगदी वेगळं आहे. आणि जे स्वरूप आहे आपलं सुख आहे, आपलं स्वरूप आहे ते अगदी वेगळं आहे. आता अगदी वेगळ्या शब्दाचा अर्थ आहे कशातूनही जरी सुख मिळालं तरी त्याच सुखाचा तो अनुभव असतो. आता हे वेदांत शास्त्राचा ठाम सिद्धांत आहे की ज्या क्षणी मला सुख मिळेल त्या क्षणी कशाच्याही निमित्ताने मिळालं असलं, कशाच्याही माध्यमातून मिळालं असलं तरी सुखाचा अनुभव हा केवळ आत्मसुखाशीच निगडीत आहे, विषय सुखाच्या विषयाशी निगडीत नाही. ही प्रक्रिया आपण अनेक पद्धतीने वेळोवेळी मला वाटतं इथे नाही पण जागोजागी समजून घेतलेली आहे.
आणि त्या प्रक्रियेचा एक भाग समजावून घेऊया. आणि तो समजावून घ्यायचा उद्देशच आहे, हे सगळं चाललंय कशासाठी, हे सगळं जे चाललंय त्याचा हेतू काय आहे की आत्मसुख ज्याला म्हणतात, ब्रह्मसुख ज्याला म्हणतात, त्या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीसाठी अमृतत्व ज्याला म्हणतात, त्या अमृतत्व शब्दाचा अर्थ एक अमरत्व हा एक अर्थ आहे. आणि त्या अमरत्वाचा अर्थ आहे ते अमर का आहे तर त्यामागे मूळ भूमिका अशी आहे, ते जन्माला येत नाही म्हणून मरत नाही. आता तुमच्या आमच्या भाषेत बोलायचं, जन्माला येत नाही म्हणून मरत नाही. आता आमच्या अमरत्वाच्या कल्पना ज्या आहेत त्या फुटकळ कल्पना, स्थूल कल्पना, कोणी बकदालब्या म्हणून कोणी ते हजारो वर्ष जगला, लाखो वर्ष जगला, शरीरासह जास्त जगणं ही अमृतत्वाची कल्पनाच नाहीये. की अमृत प्राशन करून जास्त जगणं ही अमृतत्वाची कल्पनाच नाहीये. तर मी अमृत आहे शब्दाचा अर्थ असा आहे की मी वास्तविक जन्माला येत नसल्यामुळे मी वृद्धही होत नाही आणि वृद्ध होत नसल्यामुळे मरतही नाही, अशा तऱ्हेचा जो निर्णय आहे त्याला म्हणतात अमृतत्व. आणि इथे अमृतत्वाची प्राप्ती असं जेव्हा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मी अजर आणि अमर आहे असा अनुभव. आणि असा अनुभव घ्यायचा. आणि असा अनुभव का घ्यायचा तर असा जो आत्मा आहे तो सुखरूप आहे, सुख हेच त्याचं रूप आहे. आणि त्याचा मी अर्थी असल्यामुळे ही सगळी खटपट जी चालली आहे ती आत्मसुखासाठी, आणि जे निरपेक्ष सुख आहे, स्वच्छ सुख आहे, निर्भेळ सुख आहे त्यासाठी. बाकीच्या सगळ्या सुखामध्ये त्या त्या विषयाची भेसळ असते. एक वीट येण्याचा त्यामध्ये गुण असतो. आता हे सगळं आपल्या परिचित गोष्टी आहेत आणि यांची पुन्हा पुन्हा आठवण का करून द्यावी लागते, तर आठवण करून द्यायचं एकच कारण आहे, आपल्याला ह्या सुखाचा अंदाज सुद्धा येत नाही. असा आहे, आत्मसुखाचा अंदाजही येत नाही आणि या सुखाचा पुरेपूर अनुभव असतो सातत्याने लहानपणापासून. असं दोन मध्ये फार मोठी तफावत पडते. आणि त्यामुळे असं सुख असेल किंवा नाही याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये मोठी शंका राहून जाते. खरंच असं सुख असेल का, काही नुसतं मृगजळ आहे का, नुसतं हे कोणाची तरी रम्य कल्पना आहे, हा रम्य कल्पना विलास आहे, अशा तऱ्हेच्या मनामध्ये असंभावना दोष वगैरे सांगितले शास्त्रात, ते सोडून देऊ आपण. आत्ता आपला विचार असा चाललाय की ज्या ठिकाणी अमृत हे फळ सांगितलेलं आहे त्या ठिकाणी सुख नावाची गोष्ट अभिप्रेतच आहे. आणि जिथे सुख असतं ते सार असतं, जे रस असतं. आणि ह्या दृष्टीने आपल्याला एक उपासना या ठिकाणी आमच्यासमोर ठेवलेली आहे की त्यासाठी लौकिकातला मधाची इथे मदत घेतली आहे. दृष्टांतन राष्ट्रांतर लौकिकाच्या मधातली एक मदत घेतली आणि लौकिकाचा मध ज्या पद्धतीने आपण मिळवतो ती जी पद्धत आहे त्या पद्धती इकडे बसवलेली आहे. ती कशी काय बसवलेली आहे ती बघूया आपण. आता लौकिकातला जो मध असतो त्याचं जे पोळ असतं त्या पोळाला एखादा आधार लागतो. उदाहरणार्थ एखाद्या झाडाची फांदी असते किंवा आढं असतं आपलं, त्या झाडाच्या फांदीला ते पोळं चिकटतं. आणि लौकिकातला मध मिळवण्यासाठी जे पोळं झाडाच्या फांदीला लागतं किंवा आढ्याला लागतं तिकडे याची द्युल्लोकाची कल्पना केलेली आहे. द्युल्लोक. आता द्युल्लोक ज्याला म्हणतात ते द्युल्लोक म्हणजे स्वर्ग. हे काय आहे तर आढा आहे किंवा झाडाची फांदी आहे. अशा पद्धतीची कल्पना एक एक बसवल्या आहे. त्याला लागलेलं जे पोळं आहे ते झाडाचं खोड असतं किंवा फांदी असते, त्या फांदीला जे पोळं लागतं त्या पोळ्याची कल्पना अंतरिक्षामध्ये केलेली आहे. अंतरिक्ष म्हणजे लागलेलं पोळं. कशाला लागलं, स्वर्गाला लागलेलं पोळं. इकडे कशाला लागलंय, इकडे झाडाच्या खोडाला लागलेलं किंवा फांदीला लागलेलं पोळं आहे. आता त्यामध्ये एक मधुकर लागतो. आता मधुकर शब्दाचा अर्थ भुंगा असा होतो, पण इकडे आपण आता मधमाशी असा अर्थ घेऊया. आणि अशी जी मधमाशी आहे ती इकडे ऋचा आहे. ज्या वेदांमधल्या ऋचा आहे त्या वेदामधल्या ऋचांची कल्पना इकडे मधमाशीपाशी केलेली आहे. पुढं फुलं जी असतात ती, आता मधमाशी म्हटली की मध आणण्यासाठी तिला काहीतरी फुलं पाहिजे. मग ही फुलं जी आहे तिकडची तो ऋग्वेदातल्या ज्या ऋचा आहेत त्या ऋग्वेदातल्या ऋचातून त्याचा जो मध आहे तो त्याने गोळा करावा अशी कल्पना आहे. आणि पुढं म्हणतात की पोळं असलं की त्याला लहान लहान ते छिद्र असतात, बारीक बारीक कंपार्टमेंट जे असतात त्याला मधुछिद्र असं म्हणतात. हे इकडे सूर्यकिरणांची कल्पना केली. सूर्यकिरण म्हणजे ते बारीक बारीक छिद्र जे असतात ती किंवा आणि नंतर प्रत्यक्ष जो मध आहे तिकडचा लौकिकातला तो इकडे यश, तेज, वीर्य, अन्न अशी कल्पना केली. याचा अर्थ असा होतो की दुल्लोक, अंतरिक्ष लोक, ऋचा, ऋग्वेद, सूर्यकिरण हे बसवलं जाईल ह्याच्यामध्ये. तर त्याची जी पूजा करायची आदित्याची मधुदृष्ट्या उपासना करायची. आणि आदित्याच्या उपासनेचे हे आपल्यासमोर अवयव आहेत. आणि आदित्याची उपासना ह्या पद्धतीने आपल्याला करता आली तर त्या पद्धतीच्या उपासनेचं फळ इकडे जसं मध आहे तसं इकडे यश, तेज, वीर्य, अन्य असं आहे. अशा एक तऱ्हेची उपासना आदित्याची उपासना आमच्यासमोर ठेवली आहे. पुढं म्हणतात ते दुसरी एक आदित्याची उपासना आहे त्याच्यामध्ये
की कर्मफलरूप मधाचा त्याग आहे. म्हणजे आत्ता जी आपण फळं सांगितली ती फळं तिथे नको आहेत. मग त्यांना काय पाहिजे तर त्यासाठी त्यांनी त्यातल्या आदित्याचा फक्त स्वीकार केला, कर्मफलरूप मधाचा त्याग केलेला आहे. म्हणजे वर जी फळं सांगितलेली आहेत त्या फळांची अपेक्षा ठेवलेली नाही आहे. मग पुढे काय केलंय तर वेगळ्या पद्धतीने त्याची उपासना त्यांनी केली. ते उपासना कशी आहे त्यासंबंधी बघूयात. आता असं आहे की सगळे उपासना अत्यंत अपरिचित आहेत आपल्याला. अपरिचित असल्यामुळे सांगणाऱ्यालाही अपरिचित आहेत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा अपरिचित आहेत. आता दोघांना अपरिचित असलेल्या उपासना आहेत. असं आहे, आपण स्वतः केलेली उपासना सांगणं आणि समजणं ही गोष्ट सोपी आहे. पण स्वतः न केलेली उपासना सांगणंही कठीण आणि समजून घेणंही कठीण. दोन्ही गोष्टी कठीण असतात. आणि त्यात आणखीन काठिण्यात भर का पडली, आपल्याला ती करायची नाही हे नक्की आहे. पुढे ती करायची नाही हेही नक्की आहे. आणि असं नक्की असल्यामुळे त्याच्या काठिण्यात आणखीनच भर पडत जाते. त्यामुळे फक्त आता आपल्याला स्पर्श करून पुढे जायचं आहे की असं एकेकाळी असं होतं, एकेकाळी असं होतं. यापेक्षा त्याच्यात आता फारसा काही दम राहिलेला नाही आहे. आता असा पुढचा विचार करूया. यामध्ये सूर्याचं ध्यान करण्याची कल्पना आहे. आदित्योपासनेमध्ये सूर्याचं ध्यान करण्याची कल्पना आहे. आणि या सूर्याचं ध्यान करताना त्या सूर्याचे जे किरण असतात, त्या सूर्याचे किरण कोणत्या दिशेत ते किरण असतात त्या दिशेवर त्याचा रंग बसवला आहे. आणि कोणत्या वेदात ते सांगितलंय ते वेदाची आपल्याला माहिती दिली. आता थोडा तपशील बघूया. इथे आपल्यासमोर आहे हा जो ऋग्वेद आहे, त्या ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय की पूर्वेकडे सूर्याचे जे किरण पूर्वेकडे पसरतात त्यांचा वर्ण शुक्ल असतो. असं ऋग्वेदात म्हणतात, रक्तवर्ण असतो त्यांचा. ऋग्वेद असं सांगतो की सूर्याचे जे किरण पूर्वेच्या बाजूला पसरतात त्या किरणांचा रंग हा रक्तवर्णाचा असतो. पुढे असं म्हटलं की यजुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दक्षिणेकडे जे सूर्याचे किरण पसरतात त्यांचा वर्ण शुक्ल असतो. सामवेदात म्हटलंय पश्चिमेकडे जे सूर्याचे किरण असतात त्यांचा वर्ण कृष्ण असतो. आणि अथर्ववेदात म्हटलंय उत्तरेकडे जे सूर्याचे किरण पसरतात त्यांचा वर्ण अतिकृष्ण असतो. आता आपल्याला थोडी कल्पना आहे अथर्ववेदाचा उल्लेख काय आहे. अथर्ववेदामध्ये जास्त भर कशावर आहे, जारण मारण वगैरे ह्या गोष्टी त्याच्यात आहेत. आणि त्यामुळे त्यांचा रंग कसा सांगितलाय, अतिकृष्ण सांगितलाय. अशी एक आपण उपपत्ती बसवून देऊया. म्हणून अशा पद्धतीने आता ही जी उपासना सांगितली की त्या रक्तवर्णाची उपासना, शुक्लवर्णाची उपासना, कृष्णवर्णाची उपासना, अतिकृष्ण वर्णाची उपासना, हे जे उपासना सांगितलेल्या आहेत त्या कोणत्या दिशेला कशा रंगाचे किरण ते कोणत्या वेदात सांगितलंय तो भाग. आणि अशा पद्धतीची उपासना, ही जे उपासना आहे त्यांची जी फळं आहेत ती फळं अतिशय कालबद्ध आहेत. म्हणजे कालाने मर्यादित अशा तऱ्हेची फळं आहेत. आणि जो काल आहे कोणत्या कशा पद्धतीच्या कालाने ती मर्यादित फळं आहेत ते कालमर्यादा आपल्यासमोर पुढे ठेवलेली आहे. आता प्रश्न आहे कसा आहे की पुन्हा ही जी सगळी फळं आहेत ती काळाने मर्यादित असल्यामुळे ती फळं आमच्यासाठी पुन्हा ते मगाच आहे, स्वर्गात जसं आम्हाला नको तसं काळाने मर्यादित असलेली जी फळं आहेत ती सुद्धा आम्हाला नको. आणि याचं कारण आहे काळाने मर्यादित असलेली फळं तो विशिष्ट काळ गेला की ती निघून जाणार आहेत. आणि अशी निघून जाणारी जी फळं आहेत, हातची निसटून जाणारी जी फळं आहेत, ते हातचं निसटून जाणारं फळ हे आमचं ध्येय असू शकत नाही. पण तरीसुद्धा त्या काळात अशा तऱ्हेच्या उपासना करणारे लोक होते. आता ह्याचा पुढचा विचार करूया की काळानं मर्यादित आहे. आता देव जे आहेत, आता त्या उपासना संबंधी असं म्हटलेलं आहे की वरची जी उपासना आहे ती वरच्या उपासनेने देव केवळ त्यांच्या दर्शनाने तृप्त होतात. कशाच्या दर्शनानं, ते जे वर्ण आहेत त्या वर्णांच्या दर्शनाने ते तृप्त होतात. ते त्याचं जे फळ आहे आता ते त्याची मर्यादा सांगितली. ती मर्यादा बघूया अगोदर की सूर्य जेव्हा पूर्वेकडे उगवतो आणि जोपर्यंत पूर्वे उगवतोय आणि पश्चिमेकडे मावळतोय असा जो काही काळ असेल तो जो काळ आहे तो वसुदेवांचा काळ असं म्हटलेला आहे. वसुदेवांचा काळ जोपर्यंत सूर्य पूर्वेकडून उगवतोय आणि पश्चिमेकडे मावळतोय तोपर्यंत जो जो काळ त्याला वसुदेवाचा काळ म्हणतात. आणि ही जी फळं मिळणारी आहेत ती फळं तेवढ्या मर्यादेने बांधून टाकलेली आहेत, त्या पलीकडे त्यांचं फळ मिळत नाही. पुढे असं म्हणतात ते की त्यापेक्षा आता हा जो भाग आहे हा पश्चिमेकडे सूर्य जेव्हा असतो म्हणजे त्याचा जो कृष्णवर्ण असतो त्या कृष्णवर्णाच्या वर्णासंबंधी हे फळ आपल्यासमोर ठेवलेलं आहे. शुक्ल जे वर्ण आहे त्याचं फळ जे आहे ते वरचा जो काळ आहे त्या वरच्या काळाचा दुप्पट आहे. आणि त्याची देवता जी आहे की त्याची देवता रुद्र आहे.
ते कृष्ण अमृत म्हणतात, त्याची देवता आहे ती त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, त्याचं देवता आदित्य आहे. आणि अतिकृष्ण जे अमृत आहे ती त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, त्याची जी मर्यादा आहे त्याचं दैवत आहे ते मरुत आहे. आता ह्या माहितीला काहीही, या माहितीचा आम्हाला तसा आज तरी सदृश उपयोग काही सुद्धा नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की अशा तऱ्हेने काळाने बद्ध असलेली जी फळं आहेत ती काळाने बद्ध असलेली फळं आम्हाला नक्की नको आहेत. आणि एवढं लक्षात ठेवलं तर आपलं ह्या संबंधीचे जे कुतूहल आहे ते कुतूहल थोडं शमावं यापेक्षा पलीकडे ह्यातून कोणतीही अपेक्षा नाही. आता वर जे मधुविद्या सांगितलेली आहे ही फळं आपल्या संबंधी मगाशी आपण जे एक रूपक बसवून घेतलं, त्या मधुविद्येचं फळ कोणतं सांगितलं तर कर्ममुक्ती, आणि कर्ममुक्तीने शेवटी परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, अशा तऱ्हेचं फळ त्याला सांगितलंय. आणि मधुविद्या कोणाला द्यावी या संबंधी विचार आहे. म्हणजे कोणाला सांगावी तर फक्त शिष्याला सांगावी आणि स्वतःच्या पुत्राला सांगावी. केवळ पैसे देणाऱ्याला ही विद्या सांगू नये. म्हणजे या विद्येला रेट नाहीये, ते आम्ही बघूया. त्या विद्येला रेट नाहीये. कोणी खूप संपत्ती दिली, प्रचंड धन दिलं, आम्ही ती विद्या दिली, असं नाही विद्या द्यायची ती. मग ती विद्या जी आहे त्या विद्येचं महात्म्य टिकून राहत नाही, त्या विद्येचा प्रभाव टिकून राहत नाही. जर प्रभाव टिकून राहायचा असेल तर ते शिष्याला जावी आणि स्वतःचा जो पुत्र असेल तो केवळ त्या पुत्राला द्यावी, अशी एक कल्पना आहे. या पुढचा आता हा सगळा तुटक तुटक भाग आहे. आणि तुटक भाग असल्यामुळे प्रवचन सुद्धा कसं होतंय, तुटक तुटक होत आहे. आणि श्रवण सुद्धा कसं होतंय, तेही तुटक तुटक होत आहे. आणि दोन तुटण्याच्या मध्ये काय असतो, एक संधी असतो. आणि दोन तुटण्यांच्या मध्ये संधी असला की तेवढ्यामध्ये सगळ्यांचं आपल्या घरी जाऊन येतो परत एक क्षणामध्ये. उद्योगधंदा व्यवसाय तिथपर्यंत पोचतं आणि ताबडतोब परत येतं आणि पुढच्या श्रवणासाठी लगेच तयार राहतं. आता कुठे तुटक विचार आला की त्या तुटक विचाराचा हा परिणाम अपेक्षितच आहे. याला काही केला नाही, त्याला रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय त्याला दुसरा काही पर्याय नाही. आता गायत्री ज्याला म्हणतात त्या गायत्रीद्वारा सविताची उपासना आपल्यासमोर मांडलेली आहे. गायत्री ज्याला म्हणतात, गायत्री मंत्र आहे, त्याद्वारा सविताची उपासना आपल्यासमोर ठेवलेली आहे. त्या गायत्रीचे काही छंद आहेत. कोणत्या पद्धतीने गायत्री नावाचा एक छंद आहे, निष्ठुप नावाचा, त्रिष्टुप नावाचा दुसरा छंद आहे, जगती नावाचा आणखी एक छंद आहे, असं निरनिराळे छंद आहेत. आणि यामध्ये गायत्री छंद सर्वात श्रेष्ठ म्हटलंय त्याचं कारण आहे, जो ती गातो, जो गायत्री छंद जो गातो त्या गाणाऱ्याचं जे रक्षण करते असा जो छंद त्याला म्हणतात गायत्री छंद. आणि असा जो गायत्री छंद आहे तो गायत्री छंद सर्वश्रेष्ठ आहे. आणि हा गायत्री मंत्र जो आहे हा गायत्री छंदातला मंत्र आहे. आता अशी जी गायत्री आहे ती कशी आहे तर ती सर्वभूत रूप आहे. जी गायत्री आहे सर्वभूत रूप आहे. त्याचा अर्थ सर्व भूतामध्ये व्यापून आहे, ते नाही असं कुठेही नाही. आता भूत शब्दाचा अर्थ काय होतो, जे जे जन्माला आलेलं आहे, जे जगतं आणि जे जातं, असा एक का पंचमहाभूत असा सुद्धा. आता ब्रह्मदृष्टीने पाहिलं तर त्याने आकाश निर्माण केलं, आकाशाचे, त्यामुळे ब्रह्म त्याच्यात असेल तर गायत्री त्यात आहेच. अशा पद्धतीचा विचार करत गेलो तर गायत्री सर्वभूत रूप आहे, ते ब्रह्मरूप आहे, ते वाक रूप आहे, पृथ्वीरूप आहे, शरीरूप आहे. आणि हे सगळे जे आहे हृदकमलामध्ये सुद्धा तीच व्यापून आहे. हृदयरूप जे कमळ आहे त्या हृदयरूप कमळामध्ये सुद्धा तीच व्यापून आहे. म्हणून गायत्रीचं हृदयरूप कमळामध्ये ती आहे असं समजून जप करावा अशी कल्पना आहे. आणि त्यासाठी आम्ही एक नेहमी हृदयस्थ ज्योतीची काय करतो, कल्पना करतो. आता हृदयस्थ ज्योतीची ज्या कल्पना करतो त्यावेळेस हृदयात खरोखर तशी ज्योत आहे का हो, हृदयात तशी खरंच ज्योत आहे का की ज्योत मालवते वगैरे असं म्हणतात ते, की त्यांची काय ज्योत मालवली, प्राण ज्योत मालवली. आता ठीक आहे, ते म्हणण्याचा एक वापप्रचार आहे त्या हद्दीपर्यंत ठीक आहे, पण अशा तऱ्हेची ज्योत वगैरे काही हृदयात नसते. फक्त त्या हृदयाचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो. आणि हृदय म्हणजे काय, आता वास्तविक हृदय शब्दाचा अर्थ परमार्थात अंतःकरण असं होतो, पण आम्ही हृदय म्हणजे असं ठरवलंय की ते तिथे काय आहे, इथे कुठेतरी ते काहीतरी आहे. आता डॉक्टरांचं हृदय अगदी वेगळं आणि परमार्थ जो हृदयाचा अर्थ आहे तर परमार्थ हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण असा होतो. आणि आपण असं म्हटलंय की ह्या ठिकाणी ते आहे अशी कल्पना करावी, म्हणजे हृदकमळामध्ये गायत्री आहे अशी कल्पना करावी आणि त्या गायत्रीचा त्या ठिकाणी ती आहे अशी कल्पना करून त्या गायत्री मंत्राचा जप करावा अशी एक कल्पना आहे. आता हा जो गायत्री मंत्र आहे त्या गायत्री मंत्राच्या आलंबनातून
ब्रह्मासंबंधीचा उपदेश करण्याची एक पद्धत आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा उपदेश करण्याची एक पद्धत आहे. त्यामध्ये हे जे गायत्र रूप ब्रह्म आहे त्याला 4 पाद आहेत अशी कल्पना केली, त्याचे 6 प्रकार आहेत अशी कल्पना केली. शेवटी काय आहे, बसवून दिलेली घरी ती एक सिस्टीम आहे. तुम्ही मांडुक्य उपनिषद उघडून बघा मुद्दाम, त्या मांडुक्यामध्ये याचं फार मोठं सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते स्पष्टीकरण जर समोर ठेवलं तर मग हे जे स्पष्टीकरण आहे तुटक, तशा तुटक स्पष्टीकरणाची आपल्याला आवश्यकता लागणार नाही. जर गायत्रीचा अभ्यास करायचा असेल तर, त्या पद्धतीने अध्ययन करायचं असेल तर, आणि त्या पद्धतीने अध्ययन करायचं नसेल तर मग आत्ता ऐकलं तेवढं पुरे आहे आणि आपल्यासमोर जेवढं आहे तेवढं पुरे आहे, यापेक्षा पलीकडे आवश्यकता नाही आहे. आता पुढं असं म्हटलं की गायत्री ब्रह्माहून निर्विकार पुरुष मोठा आहे आणि तिचा सर्वभूती हा एक पाद आहे, इतर 3 पाद स्वात्म्यात अवस्थित आहेत. आता याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्याला व्यक्त ब्रह्म म्हणतात किंवा कार्यब्रह्म म्हणतात, ते कार्यब्रह्म आणि आपण म्हणूया मूळचं ब्रह्म, काय शब्द वापरूया आता, असं काही आहे का मूळचं ब्रह्म आणि नंतरचं ब्रह्म, असं काही आहे का? असं काही नाही आहे. पण जोपर्यंत दिसणारं जग आपल्याला दिसतंय त्या दिसणाऱ्या जगाचा आपण विचार करायचा, आणि तो विचार करण्याचं एकच कारण आहे की मूळचं जे ब्रह्म आहे, म्हणजे जे मूळचं व्यापक ब्रह्म आहे, जे विभू म्हणतात, ते किती व्यापक आहे त्याचा एक अंदाज येण्यासाठी इथे आपल्याला एक हे ठेवलेलं आहे की तिचा सर्वभूती हा एक पाद आहे आणि इतर 3 पाद स्वात्म्यात अवस्थित आहे. म्हणजे एकाच पादाने हे सगळं जग व्यापलेलं आहे आणि बाकीचे 3 पाद तसेच मोकळे आहेत. एक सर्कल किती अंशांचं असतं, बस आता त्या जॉमेट्रिकल थोडं हे करूया. आता त्याच्यामध्ये किती पाद त्याने भरलेले आहेत, त्यातला किती पाड त्याने भरले, ते एवढे भरले आणि बाकीचं सगळं कसं आहे, बाकी सगळं मोकळं आहे. आणि असं जे सगळं मोकळं आहे त्या सगट मी आहे, त्याच्या सगट मी आहे. म्हणजे मी किती व्यापून आहे त्याचा अंदाज येतो. आणि मी किती व्यापून आहे, जितका मी व्यापून आहे हे ज्याला कळलं त्याला हे कळलं. आणि तितका मी व्यापून आहे म्हणजे आपली खरी व्याप्ती किती आहे. आणि आपल्याला व्याप्ती कळत नाही याचं एक कारण आहे की मी शरीरा एवढा आहे असं जो आपण वाटतं, मी माझ्या घरा एवढा आहे असं जो पण वाटतं, असं वाटतं शरीरा एवढा आहे एवढंच वाटत नाही. फक्त आपला व्याप किती असतो, थोडा थोडा व्याप वाढतो. म्हणजे घरा एवढा मी आहे असा व्याप. नंतर माझ्या व्यवसाय एवढा मी आहे, जेवढी माझ्या व्यवसायाची व्याप्ती तेवढी माझी व्याप्ती, जेवढी माझ्या कीर्तीची व्याप्ती तेवढी माझी व्याप्ती. अशा पद्धतीने आपली जी व्याप्ती आहे ती शरीरापुरती मर्यादित राहत नाही. शरीरापलीकडच्या व्याप्तीची थोडी सवय आपल्याला आहे, पण अस्सल व्याप्तीची मात्र आपल्याला पूर्ण कल्पना नाही. आणि अस्सल व्याप्तीची कल्पना आहे ती करून घ्यायची असेल तर दृश्य जगत जे आहे ते फक्त एक आहे आणि बाकीचं सगळं 3 पाद कसे आहेत, अजून 3 पाद शिल्लक आहे. आणि तेवढी सगळी व्याप्ती माझी आहे म्हणजे ब्रह्माची आहे, असा एक प्रकारचा तिथे विचार आहे. आणि असं जे आहे ते हृदयाकाशात त्याचं ध्यान करावं. कोणाचं, त्या गायत्रीचं हृदयाच्या आकाशामध्ये ध्यान करावं. आणि हृदयाच्या आकाशात ध्यान करायचं शब्दाचा अर्थ हृदयाच्या आलंबनाच्या आधाराने गायत्रीचं तिथे आता दोन्ही आलंबनच आहेत. ते गायत्री हे पहिलं आलंबन आणि गायत्रीचं आलंबन सांभाळण्यासाठी हृदय नावाचं दुसरं आलंबन. किती आलंबनं झाली, 2 आलंबनं झाली. अशा पद्धतीचे 2-2 आलंबनांच्या आधाराने अशा तऱ्हेचा अभ्यास चालतो. आता हृदयामध्ये आणखी काही भावना करायला आपल्याला सांगितलेत. आणि म्हणून शेवटी हा जो विचार आहे, भावना हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे इथे. आणि भावना शब्द महत्वाचा असण्याचं कारण आहे की यथामाम प्रबद्धन्ते तां तथा एव जाग्नम्, हा भगवद्गीतेतला जो नियम आहे तो, तुम्ही तुमची किती भावना करता, काय भावना करता. सकाळी विचार झाला होता योयम इच्छती तस्यतात, जो ज्याची जशी भावना करतो तो तो तेवढा होतो. आता मी शरीरा एवढा आहे असं जर मी मानलं तर शरीरा एवढा राहतो. मी किंवा देव ज्याला म्हणतो आपण, ब्रह्म ज्याला म्हणतो, ते मूर्ती एवढं आहे असं मानलं तर तुझ्यासाठी मूर्ती एवढंच आहे. तू कुलदेवता एवढं आहे म्हणलास तर तुझ्यासाठी ते कुलदेवता एवढंच आहे. आणि अशा पद्धतीने त्या व्यापक ब्रह्माची आम्ही जेवढी कल्पना करू तेवढं ते व्यापक माझ्यासाठी आहे. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की ब्रह्माची व्याप्ती किती आहे ते मी शास्त्रातून समजावून घ्यावं
आणि ते समजून घेतल्यानंतर तशी भावना करत राहावं आणि तशी जी भावना करीन त्याच भावनेला ते यश मिळत जाणार आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात की कशाचं का प्राण मन व आकाश यांची ब्रह्मभावनेने उपासना करा. आता किती आलंबनं झाली. आता सकाळी आपण विचार केला की प्राणांचं आपल्या शरीरामध्ये फार महात्म्य आहे. प्राण ही शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधाराने आपली सगळ्या क्रिया चालत असल्यामुळे त्या शक्तीला ब्रह्मरूपाची कल्पना करणं हे आपल्याला पटणार आहे, आपल्याला भावणार आहे. तसा पुढचा एक विचार आहे की ब्रह्मभावने कशाचे कसं मनाची सुद्धा ब्रह्मभावनेने उपासना करा, कारण मनाच्या ठिकाणी जाणण्याचं सामर्थ्य आहे. जसं प्राणांच्या ठिकाणी आम्हाला क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, क्रिया करून देण्यासाठी जे लागतं ऊर्जा लागते ती ऊर्जा पुरवण्याचं सामर्थ्य जसं प्राणांपाशी आहे, त्याप्रमाणे मनापाशी जाणण्याचं सामर्थ्य आहे. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये जाणणं ज्याला म्हणतात किंवा ज्ञान ज्याला म्हणतात त्या ज्ञानाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून मन जे आहे ते मनाच्या ठिकाणी जाणण्याचं सामर्थ्य असल्यामुळे मनाच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करणं जमण्यासारखं आहे किंवा आम्हाला स्वीकारण्यासारखं आहे. पुढे म्हणतात आकाशाच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करा, कारण आकाश व्यापक आहे. आकाश अत्यंत सूक्ष्म आहे, आकाश अत्यंत व्यापक आहे, निर्लेप आहे. ब्रह्मही कसा आहे, ब्रह्मही व्यापक आहे, ब्रह्मही निर्लेप आहे, आकाशही व्यापक आहे, आकाशही निर्लेप आहे. फक्त आकाशात एकच फक्त अडचण आहे की आकाशाला एक गुण आहे, त्याला म्हणतात शब्द. आणि शब्द आकाशाला गुण असल्यामुळे आकाश कसं झालं, सगुण झालं, गुणांसगड झालं. अगदी साधकाच्या भाषेत विचार करायचा झाला तर कामक्रोधादी हे सुद्धा आकाशाचे गुण मानलेले आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा रहस्य आहे. आपण जेव्हा 5 महाभूतांचा निराश झाला की नाही याची आपल्या आतमध्ये आपली आपण तपासणी करून पाहतो, तेव्हा आकाशाचा निराश जर झाला असेल तर काय काय गेलं पाहिजे. आता ते त्याच्यासाठी आहे, ती जी व्यवस्था आहे ती त्याच्यासाठी आहे. आपण जेव्हा म्हणतो काम आकाशाचा गुण आहे, क्रोध आकाशाचा गुण आहे, असं जेव्हा आम्ही आकाशाचे गुण म्हणतो तेव्हा आकाशाला काही गुण दिसतात का अशा तऱ्हेचे आकाशाला काही गुण नाही. पण हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की हे जर गेलं असतील तर समजायला हरकत नाही की 5 महाभूतांचा माझ्या ठिकाणी निराश झालेला आहे हे जर समजायचं असेल तर ह्याही गुणांचा निराश झालेला असला पाहिजे. याचा अर्थ आतमध्ये ते नसले पाहिजे. आणि आज जर ते नसतील तर आकाशाचा निराश झालाय, नाही तर आकाशाचा निराश झालं नाही, अवांतर गोष्ट आहे. पण आपला आत्ता जो विचार चाललाय की खम ब्रह्म नावाची एक गोष्ट आहे. समर्थाने 14 ब्रह्म जी उभी केली त्याच्यामध्ये खम ब्रह्माचा समावेश आहे. आणि खम ब्रह्म हे सुद्धा आधी मिथ्या उभारावे मग उभारून सांडावे असं दासबोधामध्ये वचन आहे की शुद्ध ब्रह्माची कल्पना येण्यासाठी अगोदर काही अशुद्ध ब्रह्मांची उभारणी करा. त्या अशुद्ध ब्रह्मामधली अशुद्धी काय आहे ते शोधून काढा, ती अशुद्धी त्यातून काढून टाका. की अशुद्धी त्यातून काढून टाकल्यानंतर जे शिल्लक राहतं ते कोणतं ब्रह्म असतं, ते शुद्ध ब्रह्म असतं. आणि अशी किती संख्या समर्थाने आमच्यासमोर ठेवली, 14 ब्रह्मांची संख्या आमच्यासमोर समर्थाने ठेवली. आणि 14 ब्रह्म हे अस्सल ब्रह्म नाहीत की त्यामध्ये मग प्रत्येकामध्ये काय आहे जराशी एक कुठेतरी भेसळ आहे. पण तरी सुद्धा ब्रह्माचे जे मुख्य जे 2 गुण आहेत व्यापकता आणि निर्लेपता, हे 2 गुण आकाशाच्या ठिकाणी असल्यामुळे आकाशाच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करणं ही गोष्ट आपण स्वीकारू शकतो. जसं प्राणांच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी आकाशाच्या ठिकाणी ही ब्रह्मदृष्टी करणं आपण स्वीकारू शकतो. आणि म्हणून ही एक आम्हाला पर्याय दिला की अशा ठिकाणी तुम्ही ब्रह्मदृष्टी करा आणि त्यांची ब्रह्मभावनेने उपासना करा. आता मनाची ब्रह्मभावनेने उपासना कशी करायची, प्राणांची ब्रह्मभावनेने उपासना कशी करायची. आज सकाळी जसं आपण ऐकलं मंदाताने सांगितलं की प्राणांची ब्रह्मदृष्टीने कशी उपासना करावी हे सांगणारा जो संप्रदाय आहे तो संप्रदाय आज आमच्या भाषेत आहे. मनाची ब्रह्मदृष्टीने उपासना कशी करावी हे सांगणारा संप्रदाय आज शिल्लक नाही. आकाशाची ब्रह्मदृष्टीने उपासना कशी करावी हेही सांगणारं कोणी शिल्लक नाही. आणि असं असल्यामुळे हे सगळे संप्रदाय आहेत ते लुप्त झालेत. फक्त या पुढचा विचार आहे. आपलं जे हृदयाकाश आहे त्या हृदयाकाशामध्ये पूर्व दिशा आहे, उत्तर दिशा आहे, प्राण अपान व्यान समान उदान अशा तऱ्हेचे काही ह्या आहेत. म्हणजे हे 5 प्राण आहेत ते ब्रह्माच्या विशेषाने युक्त आहेत अशी भावना करावी. आता पुन्हा काय आहे, भावना करावी हा ह्यातला फार मोठा भाग आहे. हे तसे नाही आहेत ते, पण ते तसे नसले तरी त्यांच्या ठिकाणी ती भावना करावी आणि त्यांच्या ठिकाणी भावना करून तेच ब्रह्म असल्यासारखं त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं. आता इथे सर्वात विषय महत्वाचा कोणता आहे, अनुसंधान. अत्यंत महत्वाचा विचार आहे अनुसंधान. आणि अनुसंधान हेच न जमणारी सर्वात कोणती गोष्ट असेल तर अनुसंधान आहे.
आणि अनुसंधान का जमत नाही त्याचा एक विचार सांगतो. एक पेन्शनर माणूस होता. तर पेन्शनर माणसाचा एक अत्यंत गुंड मुलगा होता. गुंड आणि बदमाश अशा तऱ्हेचा मुलगा होता. हा पेन्शनर जेव्हा पेन्शन घेऊन यायचा घरी तेव्हा त्याचा जो गुंड आणि बदमाश मुलगा होता तो सगळे पैसे त्याचे काढून घ्यायचा आणि सगळे पैसे काढून घेऊन त्या पेन्शनर बापाला महिन्याच्या खर्चासाठी त्यातलेच 10 रुपये काढून द्यायचा. तर बघा गुंडगिरीची कशी कमाल आहे. आता तो मुलगा गुंड आणि बदमाश याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे, पण आता थोडा आमचा विचार करूया या संदर्भामध्ये. काल कोणाचा आहे हो सगळा? सगळा काल कोणाचा आहे? सगळ्या कालावर तर ईश्वराची सत्ता आहे. आता ईश्वराची सर्व कालावर सत्ता असताना त्यातला अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी आपण त्याला देतो म्हणजे आपण कसे ठरलो? जाऊ दे आता तुम्ही विचार करून घ्या. अरे असा त्याला गुंड बदमाश म्हणताना बरं वाटलं अगदी. आता एक्झॅक्टली तीच पाळी आपल्यावर आलेली आहे की सगळा काळ त्याच्या बालकीचा असताना त्याच्याकडून त्यातला अर्धा तास सगळा काढून घ्यायचा. तो अर्धा तास त्याला सकाळ संध्याकाळ द्यायचा आणि 23 तास स्वेच्छाभोजन. आता कशाचं? त्या गोष्टींचं स्वेच्छाभोजन ज्याला म्हणतात तसं स्वेच्छाभोजन करायचं. आणि अशी ती वाटणी आम्ही करून घेतलेली असल्यामुळे जसं अनुसंधान ठेवायला पाहिजे तसं अनुसंधान ठेवता येत नाही. इतकी अनुसंधानांची इथे विविधता आहे. आता इतकी अनुसंधानांची विविधता आहे, फक्त ती दृष्टी करणं हे आमचं काम आहे. कशा कशावर काय लॉजिकल गोष्टी आमच्यासमोर ठेवलेत. पटण्यासारख्या गोष्टी आहेत. प्राण्यांच्या ठिकाणी ठीक आहे पटतं, मनाच्या ठिकाणी पटतं, आकाशाच्या ठिकाणी पटतं, अशा पटणाऱ्या गोष्टी ठेवलेत. कारण कुठंतरी त्यांचं महात्म्य आहे. मनाचं एक महात्म्य आहे, प्राणांचं एक महात्म्य आहे, आकाशाचं एक महात्म्य आहे. आणि जिथे महात्म्य असतं तिथे आपण ते ब्रह्माशी जुळवून घ्यायला आमची तयारी असते. आणि हे जे सांगणं आहे त्या सांगण्याच्या मागे हीच कल्पना आहे की त्या महात्म्याशी जुळवून घेणं हे लॉजिकल वाटतं आपल्याला आणि ते लॉजिकल असल्यामुळे आम्ही ते स्वीकारतो. अहो स्वयंभू दगडामध्ये सुद्धा आम्ही ते स्वीकारतो. आता स्वयंभूदेव म्हणजे काय असतं? स्वयंभूदेव म्हणजे काय असतं? एक कधीतरी त्यासारखं दिसणारी एक मूर्ती कुठेतरी तयार झालेली असते आकृती. ती आकृती कोणाला तरी तशी वाटते आणि तशी वाटल्यानंतर मग त्याच्यावर रंगबिंग देऊन ती नसलेली तो तशी तयार करतो आणि सगळ्यांना मग मानायला लावतो. हे काय आहे? स्वयंभू आहे. हे स्वयंभू देवस्थान प्रकट झालेलं आहे असं म्हणत होतो. आता त्यामध्ये सुद्धा आमची स्वीकारायची तयारी असते. मग ह्यामध्ये स्वीकारायला काहीच अडचण येणार नाही. अशा पद्धतीने हृदयाकाशामध्ये पूर्व उत्तरादी दिशा प्राणापानादी ह्यांच्या भावना कराव्या. ते ब्रह्माच्या विशेषाने युक्त आहेत अशी भावना करावी. आणि 5 प्राण 5 ब्रह्मपुरुष आहेत असं ध्यान करावं. प्राण व्यान समानापान उदान हे जणू काही 5 ब्रह्मपुरुष आहेत अशा तऱ्हेची कल्पना करावी आणि त्यांच्यावर ध्यान करावं. त्याचं फळ स्वर्गप्राप्ती आहे. पुढे आहे म्हणतात की परमज्योतीची जाठर ज्योती असं ध्यान करावं. अहम वैश्वानरो भूत्वा. आता हे जसं आहे ती जी परमज्योती आहे ती आपल्या जठरामध्ये आहे अशा तऱ्हेची भावना करावी. आणि त्या जठरावरती त्या जठरामधला जो अग्नी आहे तो अग्नीच ब्रह्मरूप आहे अशी भावना करून त्याच्यावरती अनुसंधान करावं. त्याचं काय करावं? अनुसंधान करावं. आता अनुसंधानाच्या कितीतरी पद्धती आमच्या समोर ठेवलेत आणि इतक्या पद्धती ठेवण्याचं एक कारण आहे तुमच्या मनात कितीही विविधतेची ही असू दे, अर्थात त्याची फळं मात्र वेगवेगळी ठेवलेत आणि फळं वेगवेगळी ठेवलेत. आपण फळाकडे नजर ठेवावी आणि जे फळ आपल्याला अनुकूल आहे त्याचे जे अनुसंधान आहे त्या अनुसंधान ती जी उपासना आहे त्या उपासना आपण स्वीकारली पाहिजे. पुढे म्हणतात सर्व विश्वाची उत्पत्त्यादी ब्रह्मापासून असा निश्चय व तशी शांत चित्ताने उपासना जसा निश्चय तसा मरणोत्तर फळ मिळतं. आता मग काय सारखं आहे तज्जलाने ती शांत उपासित असं सांगितलं. अर्थात त्यापासूनच हे सगळं विश्व निर्माण होतं, त्यामध्येच ते सांभाळलं जातं, त्यातच ते विलीन होतं. अशा तऱ्हेची ब्रह्माची उपासना सुद्धा आपल्यासमोर ठेवलेली आहे. कल्पना करावी त्यातून विश्व निर्माण झालेलं आहे. आता कशी काय कल्पना करायची? ब्रह्मातून विश्व निर्माण झाले अशी कल्पना कशी करायची? तर दोरीतून सर्प निर्माण झाला अशी कल्पना करायला हरकत नाही. दोरीवरती तो भासतो अशी कल्पना करायला हरकत नाही आणि दोरीमध्येच तो विलीन होतो अशी कल्पना करायला हरकत नाही. आणि अशी कल्पना केली तर ही जी कल्पना आहे त्या कल्पनाला एक आधार मिळून जाईल, त्या कल्पनाला एक आलंबन मिळून जाईल. आणि असं आलंबन मिळवता आलं तर सर्व विश्वाची उत्पत्त्यादी ब्रह्मापासून असा निश्चय व तशी शांत चित्ताने उपासना करावी. आता पुढे म्हटलं एक शेवटची विद्या आहे ते
की शांडिल्य विद्या म्हणून आहे की आत्मा मनोमय, प्राणमय, प्रकाशरूप, हृदकर्मात राहणारा, अणून सूक्ष्म, अमेय, सर्व काम इत्यादी निश्चयाच्या उपासना, ही जी उपासना आहे त्या उपासनेला म्हणतात शांडिल्य विद्या. की आत्मा मनोमय आहे, तो मनामध्ये व्यापून आहे, प्राणमय आहे, प्राणात व्यापून आहे, तो प्रकाशरूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. आता प्रकाश म्हणजे काय ते सकाळी पाहिलं, जो अंधाराचंही प्रकाशन करतो. शब्दयोजनाच मोठी विचित्र आहे, अंधाराचं आणि प्रकाशन असं कसं असेल. पण अंधारावरही जो उजेड पाडणारा आहे, अंधाराचं ज्ञान करून देणार आहे, असा तो प्रकाशरूप आहे, हृदकमलात राहणारा आहे, अणुहून सूक्ष्म आहे. हे सगळंच्या सगळं वर्णन त्या ब्रह्मतत्वाचं आहे. आणि असं ब्रह्मतत्वाचं वर्णन करत त्या परब्रह्माला नाना तऱ्हेच्या आलंबनांचा आधार देत देत अशा तऱ्हेची एक उपासना सातत्याने करावी अशी कल्पना या अध्यायामध्ये आहे. आणि उपासकाने अंतकाळी कोण कोण भेटायला आलेत हे न बघता, कोणालाही डोळे भरून बघण्याची अपेक्षा न ठेवता, काय काय शिल्लक आहे त्याची वाटणी कशी करावी याचा विचार मनात न आणता, आता एवढे सगळे तुमची आमची कुलक्षणं आहे ती, आता त्याचं नेमकं आमच्यासमोर ठेवलंय की उपासनाकाने अंतकाळी जो आहे तू अक्षत आहेस, अच्युत आहेस, अशा तऱ्हेचा जप त्या काळात करावा. केव्हा करता येईल तो? आयुष्यभर जर केला असेल तर करता येईल. आणि त्याच वेळेला नेमका तुम्हाला आठवेल अशा भ्रमामध्ये शहाण्या माणसाने चुकून सरळू नये. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या निराळ्या उपासना या 2 अध्यायामध्ये आपल्यासमोर ठेवले. पुढचा 4था अध्याय, 5वा अध्याय तो बंदात येईल. जय जय रघुवीर समर्थ.